नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपी या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता आपण आज बनवणार आहोत खाकरा। अतिशय खुसखुशीत असा हा खाकरा आज बनवणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा हा आपला खाकरा झालेला आहे। हे तुम्ही बनवून ठेवू शकता आणि मुलांना केव्हाही देऊ शकतात। जेव्हा मुलांना भूक लागते किंवा त्यांना काहीतरी असे चटपटीत खाण्याची इच्छा होते त्यावेळेला मुलांना तुम्ही हे देऊ शकता। तसेच नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात। तसेच डब्याला पण तुम्ही हे मुलांना देऊ शकता। आता यासाठी मी इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि पोह्यांचा जो चमचा असतो तो 1 चमचा भरून मी चणा डाळीचे पीठ घेतलेले आहे। तसेच त्यामध्ये मी थोडेसे जिरे टाकलेले आहे, नंतर थोडी पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडे तिखट टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेले आहे। तसेच यामध्ये अशी मेथी जी आहे ती कुस करून मी टाकलेली आहे। ते हातावर थोडीशी चोळून घ्यायची आणि टाकायची आहे। इथे जी आपली हिरवी मेथी मिळते ती मेथी मी स्वच्छ पाण्याने धुवून नंतर तिला कोरडी केलेली आहे उन्हामध्ये आणि त्याचे आता आपण खाकरे बनवणार आहोत। तसेच इथे जो छोटा चमचा आहे ते 4 चमचे मी तेल टाकलेले आहे। जर तुमच्याकडे पोह्यांचा चमचा असेल तर पोह्यांचे चमचे फक्त आपल्याला 2च चमचे इथे तेल टाकायचे आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आणि त्यात आपल्याला असे थोडे थोडे पाणी टाकत भिजवायचे आहेत, कारण जास्त सैल पण आपल्याला ते भिजवायचे नाही आहेत आणि एकदम कडक पण कणिक मळायची नाही आहे। म्हणजे आपण पुऱ्यांची कणिक मळतो त्याच पद्धतीने आपल्याला ती मळून घ्यायची आहे, पण फार कडक पण करायची नाही, तर थोडीशी मऊसूतच करायची आहे। जर आपण सैल कणिक भिजवली तर आपल्याला खाकरे बारीक लाटता येणार नाही, ते जाडच ठेवावे लागतील। त्यामुळे कणिक आपल्याला घट्टच मळायची आहे। आता यात मी तिखट टाकलेले आहे, तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा देखील त्यात टाकू शकता। आता इथे आपली कणिक भिजवून झालेली आहे आणि आता ही आपल्याला 15 मिनिटं तशीच झाकून ठेवायची आहे। आता इथे 15 मिनिटं झालेले आहेत। त्यानंतर आता मी ही कणिक व्यवस्थित करून घेत आहे। आता तुम्ही बघू शकता इथे एकदम मऊ अशी कणिक झालेली आहे। आता याचे आपण जसे आपण पोळ्या लाटतो त्या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे आहे, पण शक्य तेवढे आपण बारीक लाटायची आहे। ती चपाती एकदम बारीक लाटायची आहे। आणि इथे मी डब्याचं झाकण घेतलेलं आहे। एकसारखी आपल्याला करायची आहे गोलाकार, त्यामुळे मी इथे डब्याच्या झाकणाचा वापर केलेला आहे आणि एकदम गोल असं तयार करून घेतलेला आहे। आणि तव्याला तेल न लावता आपल्याला तो शिकून घ्यायचा आहे खाकरा। आता तो तव्यावर टाकलेला आहे तोपर्यंत आपण दुसरं लाटून घेऊया।
आणि हा तव्यावर शेकताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. लो गॅसच्या फ्लेमवरतीच आपल्याला तो शेकायचा आहे आणि असा कापडाने तो आपल्याला शेकून घ्यायचा आहे, म्हणजे तो कुरकुरीत होतो. अशा पद्धतीने आपले 2 खाकरे झालेले आहेत. आता हा तिसरा करून घेऊया आपण. तर त्याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत. आपण पोळे शेकायचं जे कापड असतं त्याच कापडाने आपण हे शेकून घ्यायचं आणि त्याला अजिबात तेल लावायचे नाही आहेत आपल्याला. खाकऱ्यांचं हे जे प्रमाण घेतलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. या पद्धतीने जर तुम्ही खाकरे केले तर एकदम मस्त असे खाकरे होतील. अशा पद्धतीने आपले खाकरे तयार झालेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता एकदम मस्त असे आपले खाकरे झालेले आहेत आणि एकदम खुसखुशीत झालेले आहेत. हे खाकरे तुम्ही प्रवासात देखील नेऊ शकता. अतिशय मस्त असे खाकरे आहेत. माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.